नमस्कार मित्रांनो. तर कमळी मालिकेच्या पुढील एपिसोडमध्ये आपल्याला असं बघायला मिळतं की राजन आणि कमळीची आई या दोघांच्याही लग्नाचे फोटो प्रोजेक्टरवरती लावलेले असतात. कमळी अन्नपूर्णाला विचारायला येते की केक कुठे ठेवलेला आहे. ती तिथे येते आणि सदानंद कमळीला इशारा करू लागतो. कमळीला तो दाखवण्याचा प्रयत्न करत असतो की कमळी बघ, तुझी आई आणि हे तुझे बाबा आहेत का. सदानंद काय बोलतो हे कमळीला कळतच नाही. बराच वेळ सदानंद इशारा करतो आणि कमळी जेव्हा मागे वळून बघणार असते त्याच वेळेला रागिनी आणि कामिनी पटकन लॅपटॉप खाली टाकतात आणि प्रोजेक्टर बंद करून टाकतात. कमळी मागे वळून बघते आणि लाईट्सही ऑन झालेले असतात. कमळी म्हणते की काय झालंय आजोबा. त्यांना वाईट वाटत असतं की कमळीपर्यंत सत्य पोहोचलंच नाही, म्हणून त्याला वाईट वाटत असतं. आणि कामिनी राजनला ओरडते. कामिनी म्हणते, राजन हे काय लावलंय तू, तुला कळत नाही का की सगळी मस्करी वाटलेली आहे का. अन्नपूर्णा म्हणते, कामिनी घरात पाहुणे आलेले आहेत आणि तरी भान तरी ठेव आणि ह्याबद्दल नंतर बोलू ना, तेव्हा गप्प बस. तेव्हा कामिनी गप्प होऊन जाते. अन्नपूर्णा कमळीला म्हणते, कमळी बाळा ते सरप्राईज किचनमध्ये ठेवलेले आहे, जा घेऊन ये तिथून. आणि कमळी किचनमध्ये जाते आणि ऋषी पण तिच्या मागेच जातो. कमळी केक बाहेर काढते आणि त्याच्यासोबत चाकू, कॅन्डल वगैरे सगळं एका ठिकाणी ठेवते. आणि तेवढ्यातच तिथे ऋषी येतो. कमळीचा हात केकला लागतो आणि कमळी म्हणते, अरे देवा, केकला हात लागला. कमळी मागे वळते आणि तेवढ्यातच ऋषीच्या गालाला तिचा हात लागून जातो आणि ऋषीच्या गालावरती केक लागतो. कमळी म्हणते, अहो सर, तुमच्याच गालाचा केक लागलेला आहे आणि मी पुसून देते. कमळी एक टिश्यू पेपर घेते आणि ऋषीच्या गालाचा केक पुसणार असते. कमळीला कळतं की आपण ऋषीच्या जरा जास्तच जवळ जातोय. कमळी मागे होते आणि कमळीला टिश्यू पेपर देते आणि ऋषी आपल्या गालाचा केक पुसतो आणि बाहेर जातो. तो कमळीला म्हणतो, कमळी लवकर ये, सगळी वाट बघतात आहेत. आणि कमळी ठीक आहे म्हणते आणि केक घेऊन थोड्या वेळाने बाहेर येते. कमळी सदानंदला म्हणते, आजोबा केक कट करायचा ना. तेव्हा कामिनी म्हणते, अगं बिचारा दादाचा हात तर चालत नाही आणि त्याचे मग केक कसा कट करणार. कमळी म्हणते, नाही, आता काहीही झालं तरीही आजोबा त्यांच्या वाढदिवसाचा केक स्वतःच हाताने केक कट करणार आहेत. तेव्हा कमळी केकवरती कॅन्डल लावते आणि सदानंदच्या वतीने स्वतः एक विश मागते आणि कॅन्डल विझवते आणि ती चाकू काढते आणि सदानंदचा हात धरून त्याच्यासोबत केक कट करते. सगळेजण टाळ्या वाजवतात. कमळी सदानंदच्या पायाजवळ बसते. सदानंदला कमळीला आशीर्वाद द्यावासा वाटतो आणि सदानंद कसा बसा आपला हात उचलण्याचा प्रयत्न पण करतो आणि सगळेजण सदानंदचा प्रयत्न बघतात. कामिनी मनात म्हणते, या थेरड्याचा हात कसा काय उठला. मानलं पाहिजे, या गावाकडची नक्कीच काहीतरी जादू असेल आणि तिने काहीतरी जादू केलेली असेल. त्याचमुळे एवढ्या वर्षात दगड होऊन बसलेला हा सदानंद आज स्वतःहून हात उचलतोय. आज तो फक्त हात उचलतोय, उद्या याचं तोंड चालायला लागलं आणि जीभ पण चालायला लागली आणि माझ्याबद्दल सगळं सांगून बसला तर नाही, ते सगळं व्हायला नको. आणि सदानंद कमळीच्या डोक्यावरती हात ठेवतो आणि तिला आशीर्वाद पण देतो. सगळ्यांच्या डोळ्यात पाणी येतं. अन्नपूर्णा राजनला मिठी मारून रडायला लागते. अन्नपूर्णा कमळीला म्हणते, कमळी बाळा, आज तर खरंच तू जादूच केलेली आहे. आणि कामिनी मनात म्हणते, ही मुलगी जेव्हापासून इथे आलेली आहे ना, तेव्हापासून माझ्या रस्त्यातला काटा बनलेली आहे. आता काहीही करून हा काटा मला माझ्या मार्गातून काढायलाच पाहिजे. तर थोड्या वेळाने कमळी सगळ्यांसाठी केकच्या डिश बनवते आणि अनिका तिला थांबून आणि लांबूनच बघत राहते. अनिका मनात म्हणते, ह्या गावच्या कमळीला वाटते की सगळ्यांसमोर चांगुलपणाचं नाटक करून सगळ्यांना ती आपल्या बाजूने वळवून घेईल, माझ्या ऋषीला आपल्या बाजूने करून घेईल. पण तसं होणार नाही आणि मी तसं होऊच देणार नाही. आता बघ, तुझी स्वप्न तर मी जाळणार, पण त्याचसोबत तुला सुद्धा जाळून टाकणार. सदानंदच्या समोर टेबल असतो आणि त्या टेबलवरती माचीस ठेवलेली असते. अनिका सदानंदकडे येते
आणि पाया पडण्याच्या बहाण्याने ती माचीस उचलते. सदानंद ते बघतो, पण तो अनिकाला थांबवू शकत नाही, कोणाला काही सांगू शकत नाही. कामिनी, रागिनी यांनी सुद्धा ती माचीस बघितलेली असते. रागिनी विचारते, अनिका, हे सगळं काय होतं? तू माचीस का हातात घेतलेली आहे? अनिका काही न सांगता तिथून निघून जाते. आणि तेवढे तिथे कमळी येते आणि कमळी सगळ्यांना केक देत असते. कमळी रागिनीला केक देते आणि कामिनीला केक देण्यासाठी पुढे होते. कामिनी कमळीला थांबवते आणि मुद्दामच हळूहळू तिच्याकडून केक घेत असते. तर इकडे अनिका कमळीची खाली पडलेल्या ओढणीवरती माचीस पेटवून टाकून देते. कमळीला कळतच नाही की तिच्या या ओढणीने पेट घेतलेला असतो आणि कमळी सगळ्यांना केक देण्यासाठी पुढे जाते. अनिका म्हणते, आजी, मॉम बघताय ना, आता होणार सुरू पार्टी. रागिनी ओरडते. रागिनी म्हणते, कमळी, हे काय केलंस, कळतंय का? तर कामिनी खुश होते आणि कामिनी म्हणते, अनिका, शाब्बास, खूप चांगलं काम केलंयस तू. तू तुझ्या आजीसारखी खतरनाक आहेस आणि तुझ्या आजीसारखी डरपोक नाहीयेस. आता येणार खरी मजा. आणि त्या तिघेही कमळीकडे बघतात आणि कमळी सगळ्यांना केक देते आणि सगळ्यांना ती ओढणीकडेही लक्ष जात नाही. कमळी सगळ्यांना केक देत असते आणि सदानंद तिथे कमळीच्या ओढणीकडे बघत असतो. तो धडपडत असतो आणि कोणाला तरी सांगावं आणि कसं सांगावं ह्या विचारामध्ये असतो. तो सगळ्यांना इशारा करत असतो, पण कोणाचंच लक्ष त्यांच्यावर जात नाही. कमळी सदानंदकडे बघते आणि सदानंद इशारा करत असतो. कमळीला वाटतं की सदानंद आपल्याला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करताय. तर कमळी सदानंदकडे येत असते आणि ऋषीची नजर कमळीच्या ओढणीवरती जाते. ऋषी मोठ्याने कमळीला आवाज देतो आणि तो धावतच कमळीकडे येतो आणि तिची ओढणी खाली टाकतो. सगळ्यांची नजर ऋषीकडे जाते. कमळी खूप घाबरलेली असते. ऋषी आपलं ब्लेझर काढतो आणि कमळीची ओढणीची आग विझवण्याचा प्रयत्न करतो. तर नयनताराला पण ते, ऋषी, हे काय करतोय तू, थांबव हे सगळं. अरे, ओढणी जळते, जळू देत ना, ऋषी म्हणतो. ऐकत नाही आणि तो ओढणीची आग विझवण्याचा पण प्रयत्न खूप करतो. तर कमळी खूप घाबरलेली असते. राजन तिच्याकडे येतो आणि राजन म्हणतो, कमळी बाळा, काही झालं तर घाबरू नको. आणि तू ऋषी कमळीची इतकी मदत करतोय हे बघून अनिकाला पण राग येतो. तेव्हा राजन कमळीला विचारतो, कमळी, तू ठीक तर आहेस ना? अन्नपूर्णा म्हणते, अरे राजन, विचारतोयस काय? जा डॉक्टरांना बोलून आण. आणि कमळी म्हणते, नाही आजी, मी ठीक आहे, काही नाही झालं मला. तर अन्नपूर्णा निंगीला म्हणते, निंगे, कमळीला माझ्या रूममध्ये घेऊन जा. निंगी कमळी अन्नपूर्णाच्या रूममध्ये घेऊन जातात आणि अनिका ओढणीकडे रागाने बघत असते. आणि ऋषीकडे सुद्धा तर ती थोड्या वेळाने, कमळी अन्नपूर्णाच्या रूममध्ये असते आणि ऋषी तिच्यासाठी पाणी घेऊन येतो. ऋषी कमळीला विचारतो, कमळी, तू ठीक आहेस ना? बरं वाटतंय ना? कमळीला आठवतं की ऋषीने आपला जीव कसा वाचवला होता आणि ओढणीची आग कशी विझवली होती. कमळी ऋषीला म्हणते की जेव्हा जेव्हा माझ्यावरती कुठलंही संकट येतं तेव्हा तेव्हा तुम्ही मला वाचवायला येतात. तेव्हा नयनतारा त्याच्या रूममध्ये बाहेरून जात असताना तिचं लक्ष आतमध्ये जातं आणि ऋषी कमळी आतमध्ये बोलताना दिसतात. तेव्हा नयनतारा तिथे थांबून त्या दोघांना बघत असते. कमळी म्हणते, ऋषी सर, आज तुम्ही नसलात तर माझं काय झालं असतं? देवाच ठाऊक. थँक्यू सर. कमळी पाणी पिते आणि ऋषीला पाण्याचा ग्लास देते. ऋषी तो ग्लास हातामध्ये घेतो आणि कमळीकडे बघतच राहतो. नयनतारा ह्या दोघांनाही दारातून बघत असते. ऋषी म्हणतो, थँक्यू म्हणतेस? अगं कमळी, आता मी माझ्या कमळीला प्रोटेक्ट नाही करणार तर कोण करणार? तेव्हा नयनतारा हे सगळं ऐकते आणि खूप भडकते. ती रागाने तिथून निघून जाते. ऋषी म्हणतो, अगं कमळी, मी नाही असं बोलत, तुझे आबा ते असं म्हणत होते आणि असं म्हणून मी बोललो. आणि त्याचसाठी तुझ्या आजोबांनी म्हणजेच तुझ्या आबांनी मंग्याला इथे पाठवलं होतं ना, तू नीट आहे का नाही बघण्यासाठी. आणि तुझी काळजी घेणे ही माझी जबाबदारी आहे आणि मी माझी जबाबदारी अशी कशी बाजूला टाकू शकतो? ऋषी कमळी बोलत असतात आणि तेवढ्यातच ऋषीचा फोन वाजतो. नयनताराचा फोन आलेला असतो आणि ऋषी म्हणतो की मला फोन द्यायचा, मी येतोच. ऋषी मोबाईल घेऊन बाजूला जातो आणि ऋषी खाली येतो. नयनतारा म्हणते की ऋषी, चल आपल्याला घरी जायचं आहे.
ऋषी म्हणतो, मॉम अगं एवढ्या लवकर का चाललोय आपण? अजून जेवण बाकी आहे. डिनर झाल्यानंतर जाऊ ना. तेव्हा नयनतारा त्याच्याकडे रागाने बघते आणि तिथून निघून जाते. ऋषी मनात विचार करतो आणि मनातच म्हणतो की नक्कीच काहीतरी मोठं झालं असणार आणि त्याचमुळे आई रागाने इथून निघून जाते. आता वेळ वाया घालू नको, जा आईच्या मागे मागे. ऋषी नयनताराच्या मागे जातो आणि इकडे कमळी निंगी खाली येतात. कमळी अन्नपूर्णा आणि सदानंद यांच्या पाया पडते. कमळी अन्नपूर्णाला म्हणते, आता आम्ही दोघी निघतो. वेळेवर जायला हवं ना हॉस्टेलवरती. अन्नपूर्णा तिला थांबवायला लावते आणि अन्नपूर्णा म्हणते, कमळी आज जे काही झालं ना त्यामध्ये फक्त माझी चूक आहे. अगं आज माझी बाहुली इतकी सुंदर दिसत होती आणि त्याचमुळे तिला कोणाची तरी नजर लागलेली आहे. माझंच चुकलं. मी तुझी आधी नजर काढायला हवी होती, दृष्ट काढायला हवी होती. अन्नपूर्णा नोकराला सांगून मीठ मोहरी मागवून घेते आणि अनिका कामिनी हे सगळं लांबूनच बघत असतात. अन्नपूर्णा मीठ मोहरीने कमळीची दृष्ट काढते. राजन आपल्या खिशातून नोटांचा बंडल काढतो आणि कमळीवरून ओवाळून ते नोकरांना देतो. तो म्हणतो, तुम्ही सगळे वाटून घ्या. कमळीच्या डोळ्यात पाणी येतं. कमळी म्हणते, आजी किती दिवसांनी माझी कोणीतरी दृष्ट काढलेली आहे. माझी आई आबा अशी दृष्ट काढायचे. आणि अन्नपूर्णा म्हणते, तू फक्त आजी म्हणतेस मला, पण मानत नाहीस आजी. कमळी तू मला आजी मानतेस ना, मग तुझी दृष्ट काढायचा पूर्ण अधिकार आहे मला आणि यानंतर मीच तुझी दृष्ट काढणार, कळलं ना? अन्नपूर्णा कमळीला मिठी मारते आणि कमळी म्हणते, आता मी निघते. कमळी राजन, सदानंद आणि अन्नपूर्णा यांच्या पुन्हा एकदा पाया पडते आणि तिथून निघून जाते. तर दुसऱ्या दिवशी ऋषी घाईघाईने घराबाहेर पडत असतो. ऋषी मनात म्हणतो, चला ऋषी इथून लवकर बाहेर पडा आणि आईने जर बघितलं ना तर आपली वाट लागेल. आधीच कालपासून ती रुसलेली आहे माझ्यावरती आणि डायरेक्ट रात्रीच घरी येतो आणि तोपर्यंत तिचा रागही शांत होईल. ऋषी घराबाहेर पडत असतो आणि तेवढ्यातच तिथे नयनतारा येते आणि नयनतारा म्हणते की ऋषी कुठे चाललेला आहे? ऋषी म्हणतो, मॉम मला कॉलेजला उशीर होतोय. मी कॉलेजला जातो आणि तिथे मला लेक्चर पण आहे आणि मीटिंग पण आहे आणि त्यानंतर ऑफिसचं काम बघेल. आणि नंतर म्हणतो की ठीक आहे. तर ऋषी पण, मला तुला काहीतरी सांगायचं होतं. एक मुलगी आहे ना तिथे आणि तुझे डिटेल्स पाठवून ठेवलेले आहेत आणि ती मुलगी तिच्यासोबत ओळखीची पण आहे. आता सध्या US मध्ये काम करते आणि जॉब पण करते आणि आता काही दिवसांसाठी भारतात आलेली आहे आणि माझं त्यांच्या घराण्यांशी बोलणं झालेलं आहे आणि तुझं तिचं लग्न फिक्स करून टाकते. परवा ती इथे येणार आहे आणि तू तिला भेटून घे. ऋषी म्हणतो, अगं आई त्या दिवशीच तर बोलणं झालं होतं ना, तर मी तुला सांगितलं होतं की जोपर्यंत पराजक्ताचं लग्न होणार नाही तोपर्यंत मी पण लग्न करणार नाही. नयनतारा म्हणते, आता फक्त लग्नाची बोलणी केलेली आहे. मी तुमच्या दोघांचं लग्न जुळवून ठेवलेलं आहे. ज्या वेळेस प्राजक्ताचं लग्न होईल त्याच्या दुसऱ्या दिवशी तुमच्या दोघांचंही लग्न होईल. तोपर्यंत तुम्ही दोघंही एकमेकांना ओळखून घ्या. ऋषी म्हणतो, मॉम अगं का घाई आहे तुला एवढी लग्नाची? आणि मी तुला सांगतोय ना की मला लग्न नाही करायचं आहे आत्ताच. नयनतारा म्हणते, रोहनला मी सूट दिली होती, त्याने बघितलं ना काय करून ठेवलं. त्या राधिकासोबत लग्न करून त्याचं आयुष्य बर्बाद झालेलं आहे. त्यामुळे माझी अशी इच्छा आहे की आता तुझं आयुष्य बर्बाद होऊ नये आणि तुझ्या आयुष्यात कोणीतरी चांगली मुलगी यावी म्हणून मी हे सगळं करते. ऋषी म्हणतो, पण मॉम. नयनतारा म्हणते की माझ्याकडे तुझी ही फालतू कारण ऐकायला अजिबात वेळ नाहीये. मी तुझी आई आहे आणि मला हे चांगलंच माहिती आहे तुझ्या मनात काय चालू आहे ते. मी त्या मुलीचा नंबर देते आणि नंबर सेव्ह करून घे आणि तिच्याशी बोलणं चालू कर. तिला समजून घे आणि आता ज्याच्यावरती चर्चा नको आणि जेवढं सांगितलंय तेवढंच कर. नयनतारा तिथून निघून जाते आणि ऋषी भडकलेला असतो. तर पुढील भाग बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.